ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा आज काय आहे, धर्मनाथाची बीज. आता ज्या टायमाला धर्मनाथाचे वडील विक्रमराजाच्या नगरीमध्ये ज्या वेळेला गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ गेले, तर तो विक्रम राजा मेला होता. आणि त्याचं वागणूक कशी होती, खूप चांगली होती. त्यामुळं त्या नगरीचे लोक इतके रडायला लागले, बेघोष रडायला लागले. आणि शास्त्र काय, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देव कष्टविती परोपकारी. आणि मग नवनाथांचा जन्म कशा करताय, परोपकार. त्यांची विद्या कोणची, साबरी विद्या. साबरी विद्याचा मी अनेक दिवस अभ्यास करत होतो. साबरी विद्या म्हणजे काय, साबरी विद्या म्हणजे काय, जगाच्या समाजाच्या कल्याणाकरता जे विचार सांगितले जातील त्याचं नाव साबरी विद्या. आणि मग आता त्यांना दया आली. मग गोरक्षनाथ काय म्हणतो, काय करावं बा आता. मग मच्छिंद्रनाथ काय म्हण, आता असं कर, तिथे एक शंकराचं मंदिर होतं मसनवाट्यापाशी. आणि त्या मंदिरामध्ये त्याने काय सांगितलं, मी माझा ध्येय आहे ना हा सूक्ष्मरूपानं इथं ठेवतो, आणि मी त्या राजाच्या शरीरामध्ये वास करतो, आणि माझ्या ध्येयाचं रक्षण कर, काय हरकत नाही म्हणून. आणि मच्छिंद्रानं काय केला, त्याचा जो ध्येय होता तो तिथं ठेवला. आणि त्या शंकराच्या मंदिरामध्ये तळघर होतं, आणि त्या तळघरात ते ठेवलं. आणि मग त्याच्यात प्रवेश केला. आणि मग तो राजा उठून बसला. बघा लोकांना इतका आनंद झाला. आणि त्या राजाची पत्नी मैनावती, खूप आनंद झाला. आणि मग त्या मच्छिंद्रनाथापासून इकडं श्रीराजामध्ये कोण झाला, गैनीनाथ. आणि हा मिननाथ, मिननाथ, आणि हा गैनीनाथ, धर्मनाथ. आणि मग तिथं 12 वर्ष झाले, अगदी आनंद. आणि एक दिवस मच्छिंद्रनाथ आणि ते विक्रमराजाचा ध्येय घेतलेला होता ना, आणि त्या शंकराच्या मंदिरामध्ये पाया पडे आले. आणि मग तिनं काय सांगितलं देवाला, भगवंता माझं हे जे हे आहे ना, हे अखंड राहावं म्हणून सौभाग्य. पण गोरक्षनाथानं काय बोलतं, तिला ती गुरीण होती ना, त्या गुरीणीला काय सांगितलं, मी आता तीर्थयात्रेला जातो आणि तोपर्यंत याचं रक्षण कर. आता तिला माहीत होतं का हा 12 वर्षांना जाणार आहे. तिला हसू आलं. तिला हसू आल्यानंतर हे जे राजकारणी लोक आहे ना, हे धोरणी राहतात, वकील लोक, व्यापारी लोक, ही का हसली. आणि मग तिच्या हसण्याचं कारण विचारलं, काय नाही म्हण सर, नाही म्हण, तू का हसली हे सांग म्हण. मग तिला एकांतात नेलं. तिनं सांगितलं, हा तुमचा जो आहे ना नवरा, हा नाही आहे, हा मच्छिंद्रनाथ आहे. आणि याचं जे शरीर आहे ना इथं गुहेमध्ये, आणि ते मला राखणे करायला सांगेल. आणि मग त्याने काय केलं, तिनं आता ते राजा आहे काय, ते शरीर घेतलं, त्याचे तुकडे करून रानमाळ पाकून दिले. आता कसं काय येणार आहे. ज्या वेळेला 12 वर्ष झाल्यानंतर गोरक्षनाथ तिथं आला. गोरक्षनाथाने त्याला कुठून आणलं होतं, पहिलं श्रीराज्यातून. आणि मग आता हा डबल. आणि मग त्याने विचारलं गुरुनीला, ती काही सांगेना, म्हणजे तिनं सांगितलं. मग त्याने काय केलं, ते जे शिवगण होतं ना, ते हाडकं तिथं काय आल्लक निरंजन असा ध्वनी येईल ना, ते सगळी हाडकं गोळा केली. आणि त्यांनी संजीवनी मंत्रीनं त्याला जिवंत केलं, शरीर तयार केलं. आणि मग राजा मेला. आता ज्या वेळेला मच्छिंद्रनाथ निघाले, त्यावेळेला ती रडायला लागली. मग त्याने काय केलं, त्या धर्मनाथाला
गादीवर बसवलं आणि ज्या दिवशी गादीवर बसवलं तो आजचा दिवस, धर्मनाथाची बीज. आणि मग या दिवशी काय करतात, धर्मनाथाची बीज साजरी करतात, आल्लक निरंजन म्हणतात. आणि जोही धर्मनाथाची बीज साजरी करील त्याच्यामध्ये आरोग्य, धनधान्य, संपत्ती सगळी तयार होईल. आणि मग तेव्हापासून आज हे इथे जे काय करतात, ठम करतात, देवांना तळी भरतात आणि धर्मनाथाची बीज तयार करतात. अशी आजची बीज आहे, ही धर्मनाथाची बीज आहे, ही साबरी विद्या कवित्व आहे. हे जे कोणी तुम्हीसुद्धा जगाच्या कल्याणा जर रखडले, पण आज काय झाले समाजामध्ये, अहम ब्रह्मास्मी, मीच देव आहे, माझंच भरलं पाहिजे. आणि आपली भारतीय संस्कृती काही तुम्ही जगान दुसऱ्याला जगू द्या. म्हणून आजच्या दिवशी संकल्प केला, मी जगल आणि दुसऱ्यालाही जगील, मी घासभर खाईल, दुसऱ्याला घासभर देईल, प्राणीमात्राला देईल, आईवडिलांना देईल. हा विचार जर तुम्ही सुरू केला, तुमच्या जगाचं कल्याण होईल. हे पटलं असं सबस्क्राईब करा, क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.